प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप छान ट्रॅकवर आलेली आहे. आता पार्थ डायरेक्ट विजयला जाब विचारतो, तू का काव्याच्या मागे लागला आहे? तर विजय त्याला सांगत असतो, हे आरोप मी सहन करणार नाहीये. बिनबुडाचे आरोप, काही पुरावा नसताना. तेव्हा नंदिनीला खूप राग येतो आणि पार्थ म्हणतो, अरे तू आणि वसुहत्या मिळून काय काय करतायत ना, ते मला सगळं माहीत आहे. आणि पार्थ डायरेक्ट विजयच्या अंगावर जातो आणि त्याची कॉलर पकडतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, निघ माझ्या घरातून, हे घर माझ्या बापाचं आहे. तेव्हा विजय म्हणत असतो, जेवढं हे घर विक्रम काकांच्या नावावर आहे तेवढंच माझ्या सासूचं पण आहे. आणि मानिनीला हे ऐकून खूप राग येतो. वसुहत्या विजयला म्हणत असतात, हो विजय, तुम्ही बरोबर बोललात, हे घर माझं पण आहे आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या घराच्या बाहेर पडायचं नाही. चला इथून. आणि हे दोघं रूममध्ये निघून जातात. तेव्हा पार्थ खूप रागावतो आणि मानिनी पार्थला शांत करत असते आणि म्हणत असते, बाळा तू खाली बस, सगळं व्यवस्थित होईल. वसुहत्या आणि विजय कशा आहेत हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आणि मानिनी नंदिनीला पण समजावून सांगते की नंदिनी, तू यांच्याकडे आता लक्ष ठेवून राहा. वसुहत्या ते विजयशी हात मिळवणी करून काव्याला काहीही इजा पोहोचवू शकतात. आणि मिथुन काकांना पण खूप टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे मानिनी आता म्हणते, मला फक्त आणि फक्त काव्याची काळजी लागून राहिली, कारण आपल्या घरात मिसकॅरेजचं पहिलीपासून काही ना काही होतं. त्यामुळे प्रेग्नंट बाईला खूप जपावं लागतं. आता नंदिनीला या सगळं ऐकून खूप टेन्शन आलं आहे. मानिनीचं बोलणं तिला आठवत असतं आणि ती रूममध्ये जाऊन बसते. तेव्हा जीवा जातो आणि जीवा म्हणतो, काय विचार करताय नंदिनी? नंदिनी म्हणते, काय विचार करणार हो, आईंनी तर पहिलंच सांगितलं, आणि काव्य जर पोटावर पडली असती आणि भलतंच काही झालं असतं तर काय करायचं होतं? जीवा म्हणत असतो, नंदिनी तुम्ही एवढा विचार नका करू. नंदिनी म्हणते, अहो का नका करू विचार? माझी बहीण आहे ती, आणि तिला जर काही झालं तर मला कसं सहन होईल? आणि आईने पहिलेच सांगितलंय, आपल्या घरात मिसकॅरेजची परंपराच आहे, त्यामुळे असं व्हायला नको. आणि गुरुजींनी सांगितलेलं भाकीत पण खरं व्हायला नको. आता मला या विजयवर आणि वसुहत्यावर खूप लक्ष ठेवून राहायला हवं. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो नंदिनी, तुम्ही बरोबर बोलताय, त्यामुळे आता मी पण तुम्हाला या सगळ्यामध्ये साथ देईलच. तेव्हा नंदिनीला आतून खूप स्ट्रॉंग झाल्यासारखं वाटतं की आता जीवा पण मदत करणार आहे. आणि नंदिनी म्हणत असते, जीवा, पण आपल्याला आता या विजयचं काहीतरी करायला हवं. मला विजयवर पहिलीपासूनच संशय आहे आणि तो भलतंच काहीतरी वागत असतो नेहमी. पण वसुहत्यांचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आपण डायरेक्ट त्याला घराबाहेर काढू शकत नाही. विजय आणि वसुहत्या त्यांच्या रूममध्ये बोलत असतात आणि म्हणत असतात, नको नको, या पार्थने पहिलीपासून असंच केलंय, माझ्या रम्याशी पण असंच वागायचा आणि आता तुमच्यासोबत पण. तेव्हा विजय थोडासा हसतो आणि म्हणतो, वसुहत्या, माझ्यासमोर नाही चालणार हो या त्याचं सगळं हे, कारण मी खूप पोहोचलेला माणूस आहे आणि मी 2 हात पुढेच असतो. तेव्हा वसुहत्या म्हणते, आपल्याला आता नवीन काहीतरी करायला हवं. तेव्हा विजय एक चाकू काढतो आणि म्हणतो, आता या रूममध्ये काव्याला लॉक करून ठेवूया आणि कुणाला कळणारही नाही आणि कुणी तिला वाचवायला येणारही नाही. तेव्हा वसुहत्या म्हणत असतात, हा प्लॅन चांगला आहे आणि पण रम्या पण येणार आहे. तेव्हा विजय खूप चिडतो आणि म्हणतो, तुमच्या रम्याला व्यवस्थित समजावून सांगा, कुठेही जात असते आणि धडपडत असते आणि तो खूप चिडतो, नॉनसेन्स कुठली. तेव्हा वसुहत्याला खूप टेन्शन येतं की हा विजय असा का वागतोय. विजयचं खरं रूप समोर दिसण्याच्या ऐवजी नंतर लगेच विजय पहिल्यासारखा वागायला लागतो आणि म्हणतो, सॉरी हा, मी तुम्हाला उगाच बोललो, माझी बोलण्याची ही पद्धत नव्हती, पण माझ्याकडून चुकून निघून गेलं. आणि तेव्हा तो म्हणत असतो, आता मी जातो झोपायला. वसुहत्या खूप खुश होतात की विजय आता नवीन काहीतरी करतोय. विजय बाहेर येताच थोडा चेहरा पुसतो आणि नाकाला हात लावतो आणि म्हणतो की आता, अरे विजय, खरा चेहरा बरं झालं सगळ्यांसमोर आला नाही. जोपर्यंत तुझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तू खरा कसा आहे हे कुणाला कळता कामा नये. आणि बाहेर निघून जातो. नंतर नंदिनी आणि मानिनी बोलत असतात. तेव्हा मानिनी सांगत असते,
बाई नंदिनी, मला काव्याची खूपच काळजी वाटते ग. काव्या बिचारी आणि पहिल्याच वेळेस प्रेग्नेंट आहे आणि असं काही व्हायला नको. बिचारी खूप दुखावेल ग. ह्या वसुहत्यांना अशाच आहेत. त्यांना कुणाचं सुख कधीच बघवलं नाही. माझ्यासोबतही नेहमी असेच वागायच्या, पण मी नेहमी त्यांच्याशी चांगलंच वागायची. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई मी आहे ना तुमच्यासोबत. आता तुम्ही काळजीच करू नका बरं. कारण तुम्हाला माहीत आहे का, मी नेहमी या सगळ्यांच्या पुढेच राहील आणि काव्याची खूप काळजी घेईल. इकडे मिथुन काका येतात तेव्हा मानिनी म्हणते, या ना मिथुन भाऊजी, काय झालंय? आणि मी तुमच्या श्रेयाची फी भरली आहे सकाळीच. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात, हो वहिनी. नंदिनी म्हणत असते, काका तुम्ही बँकेत जाणार होतात, त्याचं काय झालं? तेव्हा मिथुन काका म्हणतात, हो वहिनी, मी बँकेत गेलो होतो. आणि त्यांच्या पायाशी लोळण घेऊन रडायला लागतात. तेव्हा मानिनी त्यांना उठवते आणि म्हणते, मी चेक घेऊन गेलो होतो ना, तिथे ते इन्व्हलप काढताच ते वसुहत्याच्या नावाचं निघालं आणि वसुताईने मला आजपर्यंत एकही रुपया दिलेला नाही. मी कधीच त्यांचे पैसे वापरलेले नाहीये. पण मी यावेळेस विजयवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आणि माझ्या श्रेयाची फी भरता भरता राहून गेलं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मिथुन काका तुम्ही काळजी नका करू आणि तुम्ही पहिलं रडणं थांबवा बरं. मानिनी म्हणत असते, हा विजय का असं वागतोय? किती लुडबुड करतोय आपल्या घरामध्ये आणि या वसुहत्यांनी त्याला डोक्यावर बसवून ठेवलंय. मिथुन काका म्हणत असतात, हो मी उगाच त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मी ते इन्व्हलप इथेच उघडून बघायला हवं होतं आणि माझं काम झालं असतं. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली वहिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मिथुन काका तुम्ही ते इन्व्हलप मला द्या आणि मी बघते आता काय करायचं. तेव्हा मिथुन काका तिला पण समजावून सांगतात की तू भलतंच काही करायला जाऊ नको. तो विजय डोक्यात खूप गेलेला आहे, त्यामुळे तो काहीही करू शकतो. तुझ्या जीवाला धोका व्हायला नको. म्हणून नंदिनी तू त्यांच्यापासून सावध राहा. प्रत्येक वेळी त्याच्याशी लढायचा प्रयत्न करू नको, कारण तू पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. पण तो विजय का असं करतोय हेच मला कळत नाहीये आणि त्याला परत रडायला येतं. मी तर त्या विजयच्या कधी मध्ये पण गेलेलो नाही किंवा त्याला काही बोललेलो पण नाही, पण तो माझ्या पण नेहमी वाकड्यात जातो. मानिनी त्यांना समजवते, मिथुन भाऊजी तुम्ही किती चांगले आहात हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, पण या सगळ्यांकडे मी पण आता बारकाईने लक्ष देणार आहे आणि यांच्या पण कानावर हे सगळं घालणार आहे की वसुहत्या प्रत्येक गोष्टीमध्ये विजयला का घालत आहे हे कारण मला काही कळत नाहीये. विजय इकडे किचनमध्ये आलेला असतो आणि मोठ्याने गाणं म्हणत असतो. तेव्हा नंदिनी येते. नंदिनी त्याला म्हणते, अरे वा, हे गाणं आज आनंद निवासच्या समोर वाजत होतं आणि खूप मोठ्याने वाजवत होतं. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, हा योगायोग असेल. नंदिनी म्हणते, हा योगायोग नाही, हे कुणीतरी घडवून आणलेलं असेल. आणि नंदिनीचा हा राग बघून विजयला थोडा संशय येतो आणि ते म्हणते, काय रे विजय, हे इन्व्हलप तू कशासाठी दिलं होतं? मिथुन काकाला अर्जंट श्रेयाची फी भरायची होती आणि तू हे वसुहत्याच्या नावाचं इन्व्हलप देऊन त्यांना खूप दुखावलं आहे. तेव्हा विजय म्हणत असतो, मी नाही केलं हे सगळं, मी तर त्यांना यांच्याच नावाचं दिलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, विजय मला हलक्यात घेऊ नको. तू कसा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि आलं आणि लेमन ठेचून काढायला वेळ लागणार नाही, त्यामुळे तुला जरा जपूनच वाग आता. आणि थोडीशी हसायला लागते. इकडे विजय थोडा घाबरतो. नंदिनीचं हे रूप बघून त्याला पण थोडी भीती वाटायला लागते. नंदिनी तिच्या मागे जाते आणि म्हणते, हे बघ, तू आजपर्यंत जे काही वागला आहेस ना ते मी सहन केलं, पण यापुढे हे सगळं मी सहन करणार नाही. कारण माझ्या घरच्यांना तू प्रत्येक वेळी दुखावतोय आणि तुझं या सगळ्यांची काय संबंध आहे रे? तुझी जी सासूच्या नावावर तू नाचतोय ना, ती सासू तुझी अजून व्हायची आहे. त्यामुळे तू लक्षात ठेव, यापुढे जर या फॅमिलीला जरा तरी त्रास झाला तुझ्यामुळे तर मी तुला सोडणार नाही. विजय थोडा मागे सरकतो आणि म्हणतो, वा नंदिनी मॅडम, हे सगळं तुम्ही बोलताय आणि एवढी हिंमत आली कुठून तुमच्यामध्ये? तेव्हा नंदिनी म्हणते, विजय माझ्या नादाला लागू नकोस. मी कशी आहे ना हे तुला कळेलच लवकरच. आणि विजयला पण थोडा राग येतो. नंदिनी खूप हळवी होते आणि म्हणते, आणि माझ्या बहिणीपासून तर लांबच राहायचं, कारण माझ्या बहिणीच्या जीवाला जर काही झालं तर मी कुणाला सोडणार नाही, वसुहत्यांना सुद्धा, कारण त्यांनी आमच्या आयुष्याचं पहिलंच खूप
नुकसान केलं आहे आणि आता माझ्या बहिणीच्या आयुष्याचं नुकसान मी त्यांना करू देणार नाही. त्यामुळे विजय आता इकडे बघतो. नंदिनी म्हणत असते, हे बघ लक्षात ठेव, तू आता हे जी चहा बनवतोय ना, असंच मी तुला उकळायला पण वेळ लागणार नाही. तेव्हा तो थोडा घाबरतो आणि म्हणतो, सॉरी हां, माझ्याकडून खूप मोठी काही चूक झाली असेल ना तर त्याबद्दल मी माफी मागतो, पण असं तुम्ही काही बोलू नका आणि मी आता यापुढे अशी चूक करणार नाही. तेव्हा नंदिनी तिथून निघून जाते आणि विजय परत हसायला लागतो आणि म्हणतो, मी माझा खरा चेहरा तुमच्यापर्यंत येईपर्यंत तोपर्यंत मी तुम्हाला कळूच देणार नाही की मी खरा कसा आहे. तर माझं रूप खूप वेगळं आहे आणि मी खूप वेगळा वागतोय. नंदिनी म्हणते, हो तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला चांगलंच कळतंय, पण तू काही केल्यास सुधारणार तर नाही हे मला माहीत आहे, पण मी तुमच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे आत्तापासून आणि या क्षणापर्यंत जोपर्यंत तू घरात आहे ना तोपर्यंत तुझी एकही चूक मला आढळली तर तुला लगेच घराच्या बाहेर जावं लागेल.